व्हायब्रेशन मॅग्नेटोमीटर आणि टँजंट गॅल्व्हॅनोमीटर अत्यंत सोपे पण नेग्लेक्टेड टॉपिक्स आहेत मॅग्नेटिझम आणि मटेरियल्समधून. नीटला यावर डायरेक्ट प्रश्न येतात आणि फॉर्म्युला बेस्ड क्वेश्चन्स येतात. पटकन बघू, कारण आपल्याला एकाही मार्क्सची रिस्क घ्यायची नाही, काहीच सोडायचं नाही आपल्याला. चला, सगळ्यात पहिले व्हायब्रेशन मॅग्नेटोमीटर काय, तर त्याचं नावच म्हणतं बेटा, ते काय करतं, व्हायब्रेशन करतं. व्हायब्रेशनचा अर्थ काय होतो सर, ऑसिलेशन करतो. ऑसिलेशन कसं करतं सांगतो. सगळ्यात पहिले आपल्याकडे ना अर्थची हॉरिझॉन्टल मॅग्नेटिक फील्ड असते. याचं मुख्य कारण आहे ना, वन ऑफ द याचं ऍप्लिकेशन आहे की अर्थच्या हॉरिझॉन्टल मॅग्नेटिक फील्डला आपण कॅल्क्युलेट करू शकतो या मॅग्नेटोमीटरने. व्हायब्रेशन मॅग्नेटोमीटर. मॅग्नेटोमीटर काय करणार, मॅग्नेटिक फील्ड कॅल्क्युलेट करणार है ना. आता हॉरिझॉन्टल कंपोनंट ऑफ अर्थ मॅग्नेटिक फील्ड फक्त नावाला असं मी इथे BH लिहिलेलं आहे, बाकी अर्थ मॅग्नेटिझम हा सिलेबसचा पार्ट नाही आता, है ना. आता बघा, मी काय करतो ना, मी एखादं मॅग्नेट घेतो. आता इथे एखादं मॅग्नेट जर मी असं फील्डमध्ये ठेवलं सर, है ना, एखादं मॅग्नेट आपण फील्डमध्ये ठेवून टाकलं तर काय होणार आहे सर, काहीच होणार नाही. जसं आहे तसं राहू दे त्याला. मी म्हणतो हा त्याचा साऊथ पोल होता आणि हा त्याचा नॉर्थ पोल होता, काहीच प्रॉब्लेम नाही सर. आता आपण काय करू, या मॅग्नेटला थोडंसं डिफ्लेक्शन देऊ. थोडंसं डिफ्लेक्शन म्हणजे काय करायचं आहे सर तुम्हाला, म्हणजे मला असं म्हणायचं आहे या मॅग्नेटला आपण थोडासा हलवायचा प्रयत्न करू. म्हणजे कसं, म्हणजे हे मॅग्नेट आता मी असं करतो बघा, थोडंसं याला आपण असं आडवं करून टाकू. मग काय होणार आहे तुम्ही मला सांगा. सर जसं तुम्ही असं कराल ना तसं त्या मॅग्नेटला आवडणार नाही. का आवडणार नाही सांग बरं, कारण तू इलेक्ट्रोस्टॅटिक्समध्ये एक गोष्ट शिकला होता. काय शिकला होता बेटा तू, की कुठल्याही मॅग्नेटला फील्डच्या अलॉंग राहायला आवडतं, फील्डच्या अलॉंग राहायला आवडतं, बरोबर आहे की नाही. हो सर, म्हणजे हा मॅग्नेट जर मी असा तिरका केला तर हा परत इथे यायला बघेल. का बरं यायला बघेल सर, थोडं शुद्ध भाषेत सांगायचं म्हटलं तर या नॉर्थ पोलवर ही जी मॅग्नेटिक फील्ड आहे ती कसा फोर्स लावेल सर, असा है ना, रिपल्शनचा फोर्स लावेल इकडून असा नॉर्थला, तर असा फोर्स लावेल. आणि सर याच्या साऊथवर कसा फोर्स लावेल, तर फील्डच्या अपोजिटला. कपल झाला का तयार, कपल. हा जो कपल आहे ना, हा जो टॉर्क आहे ना, हा याला या ऍक्सिसच्या अबाउट, या सेंटरच्या अबाउट असा रोटेट करायला भाग पडतो. बघा हा असा येतो, पण याची वेलॉसिटी इथं झिरो होत नाही, काहीतरी इनर्शिया असतो. मग असा जातो, असा गेल्यानंतर काहीतरी रेस्टला येतो, मग परत असा येतो, मग असं याचं चालू असतं. तर हे झालं व्हायब्रेशन, याला आपण ऑसिलेशन म्हणतो. ठीक आहे. आणि सर याचा फॉर्म्युला काय असतो, तर सुंदर फॉर्म्युला असतो. फॉर्म्युला असतो याच्या टाइम पिरियडचा. काय फॉर्म्युला असतो सर, 2π √I/MB. तुला याचा फॉर्म्युला आठवतो का, इलेक्ट्रोस्टॅटिक्स मध्ये काय फॉर्म्युला होता सर, 2π √I/PE. तिथे P काय होतं, डायपोल मोमेंट होतं. इथे M काय, मॅग्नेटिक मोमेंट आहे. आलं का लक्षात. M मास नाही रे बाबा, M काय सर, M म्हणजे मॅग्नेटिक मोमेंट आहे. मॅग्नेटिक मोमेंट, आलं का लक्षात. मॅग्नेटिक मोमेंटला कशाने लिहितात, मॅग्नेटिक मोमेंट असतं पोल स्ट्रेंथ इंटू मॅग्नेटिक लेंथ. थोडंसं आठवत असेल तुम्हाला, अशी अपेक्षा तर करू शकतो मी, बरोबर आहे. सर I काय सर, व्हॉट इज I बेटा, I आहे काय आहे I सर, I आहे मोमेंट ऑफ इनर्शिया. मोमेंट ऑफ इनर्शिया, मोमेंट ऑफ इनर्शिया पण कुठल्या ऍक्सिसच्या अबाउट, कुठल्या ऍक्सिसच्या अबाउट हे फिरतंय सर, सेंटरच्या अबाउट फिरतंय. या सेंटरच्या अबाउट हे फिरतंय. सेंटरच्या अबाउट जर हे फिरत असेल तर याचा मोमेंट ऑफ इनर्शिया मी लिहू शकतो. काय लिहू शकतो, I = ml²/12. बाय द वे इथे M काय सर, इथे M आहे पोल स्ट्रेंथ, पोल स्ट्रेंथ. ठीक आहे. आणि हा जो M आहे ना बेटा, हा कसला M आहे सर, हा मास आहे, मास. ठीक आहे ना, ओके सर. बस एवढंच याचं काम आहे. आता याने आपण काय काय करू शकतो बघा. जर मला टाइम पिरियड माहिती असेल, एखाद्या मॅग्नेटचा टाइम पिरियड मी काढू शकतो, बरोबर आहे. टाइम पिरियड माहिती असेल, मोमेंट ऑफ इनर्शिया पण मला माहिती होऊन जाईल. कसं माहिती होऊन जाईल सर, मॅग्नेटची लेंथ मास माहिती असतं, इथून मला B काढता येईल. B म्हणजे हॉरिझॉन्टल कंपोनंट ऑफ मॅग्नेटिक फील्ड, किंवा कुठली मॅग्नेटिक फील्ड काढता येईल, है ना, कुठली पण मॅग्नेटिक फील्ड काढता येईल. असं पण करू शकतो मी की जर मला मॅग्नेटिक फील्ड पाहिजे असेल, काही जरुरी नाही अर्थचीच मॅग्नेटिक फील्डमध्ये ऑसिलेट करेल, दुसरी कुठेकडे ऑसिलेट करू शकतो. तर इथे जर सर दुसरी मॅग्नेटिक फील्ड असेल, त्या मॅग्नेटिक फील्डची व्हॅल्यू मला माहिती असेल, मोमेंट ऑफ इनर्शिया माहिती असेल, टाइम पिरियड माहिती असेल, तर मी मॅग्नेटिक मोमेंट काढू शकतो. अरे काढू शकतो की नाही मॅग्नेटिक मोमेंट एखाद्या बार मॅग्नेटचा, काढू शकतो. व्हेरी गुड. चला, याचे वर्किंग दिले बघा. वर्किंग काय सर,
वर्किंग द मॅग्नेट इज स्लाइटली डिस्प्लेस फ्रॉम इट्स मीन पोझिशन. रिलॅक्स करत होता बेटा, तिथून आपण त्याला डिस्टर्ब केलं. डिस्टर्ब केल्यानंतर तो व्हायब्रेट करायला लागला है ना, व्हायब्रेट करावा लागला. त्याचा टाइम पिरियडचा हा फॉर्म्युला आहे ना, सेव्हरल ऑसिलेशन स्टॉपवॉचने आपण मेजर करतो, त्याच्या टाइम पिरियडचा हा फॉर्म्युला आहे. इथून बऱ्याच गोष्टी आपण काढू शकतो. सर याचं ऍप्लिकेशन काय असतं? सगळ्यात पहिले ऍप्लिकेशन काय? ऍप्लिकेशन मॅग्नेटिक मोमेंटला डिटरमाइन करणं. मी तुम्हाला सांगितलं कसं डिटरमाइन करायचं. त्याच पद्धतीने कम्पेअर करू शकतो मॅग्नेटिक मोमेंटला. दोन मॅग्नेटिक मोमेंटला कम्पेअर करू शकतो. या पॉईंटवर मी येतो है ना, या पॉईंटवर आपण चर्चा करू, महत्वाचा पॉईंट आहे. तिसरं काय सर? कॅल्क्युलेटिंग अँड कम्पेअरिंग हॉरिझॉन्टल कंपोनंट ऑफ अर्थ मॅग्नेटिक फील्ड. हा, त्याच्यासाठी पण काम करू शकतो आपण. दोन जागेवरचं मला मॅग्नेटिक फील्ड कम्पेअर करता येतील अर्थच्या है ना, दोन्ही जागेवर मी टाइम पिरियड मोजून घेईल. बरं, तुला परीक्षेसाठी काय महत्वाचं आहे सर सांगतो. आपल्याला आहे ना दोन मॅग्नेटिक मोमेंट कम्पेअर करायचे आहे बरं का. सगळ्यात पहिले बेटा केस येते सेम साईजची. सेम साईज सांगतो, सेम साईजचा अर्थ काय होतो? म्हणजे दोन बार मॅग्नेटच्या मॅग्नेटिक मोमेंट कम्पेअर करायचा आहे ज्या बार मॅग्नेटची साईज सेम आहे. ओके सर, म्हणजे मला साईज सेम याचा अर्थ काय होतो? मोमेंट ऑफ इनर्शिया सेम पाहिजे बरं का. मग आता मी दोन बार मॅग्नेट घेतो. एक बार मॅग्नेट हे घे, हा नॉर्थ पोल झाला सर, हा साऊथ पोल झाला. हे दुसरं बार मॅग्नेट आहे बेटा, हे नॉर्थ पोल आहे सर, हे साऊथ पोल आहे. ठीक, काही प्रॉब्लेम नाही. याला मी म्हणतो काय म्हणतात त्याला, याचा टाइम पिरियड, याचा मॅग्नेटिक मोमेंट M1 म्हणतो आणि याचा मॅग्नेटिक मोमेंट M2 म्हणतो. तर मी काय करणार? मी काही नाही करणार, मी दोघांसाठी फॉर्म्युला लिहितो. T1 काय येईल? T1 इकडे लिहू आपण. T1 ला काय लिहू शकतो? पहिल्याचा टाइम पिरियड लिहू शकता सर तुम्ही 2 पाय अंडर रूट I अपॉन M1B. सेम मॅग्नेटिक फील्डमध्ये ठेवलं मी त्यांना. T2 ला काय लिहू शकतो तू? T2 ला लिहू शकतो 2 पाय अंडर रूट I अपॉन M2B. I तर सेम आहे, I आणि B सेम आहे म्हणून मी डायरेक्ट लिहिलं. जर तू नीट रेशो घेतला बेटा तर तुला येईल काय येईल सर? T1 अपॉन T2 इज इक्वल टू इनवर्सली प्रोपोर्शनल आहे. तुला दिसतंय का? T1 अपॉन T2 इज इक्वल टू, हा आहे ना, हे कॅन्सल होऊन जिथे T1 येईल ना तिथे M2 येईल. मला काय म्हणायचंय? इनवर्सली प्रोपोर्शनल. इनवर्सली म्हणजे इथं T1 आला ना, तिथं रूटमध्ये काय यायला पाहिजे? इथे M1 यायला पाहिजे आणि इथे M2 यायला पाहिजे. तू याला असंही लिहू शकते. कसं लिहू शकते दीदी? तू याला स्क्वेअर कर बेटा. स्क्वेअर केल्यावर काय येईल सर? स्क्वेअर केल्यावर येऊन जाईल T1 चा स्क्वेअर अपॉन T2 चा स्क्वेअर इज इक्वल टू M2 अपॉन M1. झालं, केलं मी कम्पेअर. फॉर्म्युला पाठ करायची गरज बिलकुल नाही. का पाठ करशील तू? डायरेक्ट तुला कळतंय, एकदम सोपा कन्सेप्ट आहे. पण सर जर दोन मॅग्नेटिक मोमेंटचे साईज जर वेगवेगळे असले तर काय करायचं? साईज वेगवेगळे असले तर काय करायचं बघ. दुसरा पॉइंट बेटा, डिफरंट साईज जर असेल तर. डिफरंट साईज, इथून प्रश्न येतो. डिफरंट साईज म्हणजे काय? I1 इज नॉट इक्वल टू I2. आता मोमेंट ऑफ इनर्शिया इक्वल नाही आहेत. मग अशा वेळेस आपण काय करतो? सम आणि डिफरन्स मेथड वापरतो. काय सांगतो मी तुम्हाला. सगळ्यात पहिले काय करायचं बघा. सगळ्यात पहिले सर आपण काय करू? साऊथ आणि नॉर्थ एका मॅग्नेटचा आणि दुसऱ्या मॅग्नेटचा पण साऊथ आणि नॉर्थ एकत्र घेऊ. या मॅग्नेटला आहे ना चिपकवायचं आणि एकत्र ठेवायचं. मी काय म्हणतोय, हे जे दोन मॅग्नेट आहे निश्चितच दोघांचा साईज वेगवेगळा असेल, बरोबर आहे ना. हे साऊथ आहे, हे नॉर्थ आहे सर. याला मी म्हणतो M1 आहे सर आणि हे काय सर? M2 आहे. याचा मोमेंट ऑफ इनर्शिया I1 आहे आणि याचा I2 आहे. तर या मेथडमध्ये आता बघा, या दोघांना जर मी सोबत घेतलं आणि दोघांना सोबत व्हायब्रेट करायला लावलं तर मी त्याचा टाइम पिरियड मोजू शकतो. तो टाइम पिरियड काय येतो सर? तो येतो बेटा T1 इज इक्वल टू 2 पाय. आता अंडर रूट ऑफ मोमेंट ऑफ इनर्शिया ही स्केलर क्वांटिटी म्हणून दोघांचा मोमेंट ऑफ इनर्शिया ऍड होणार आहे, म्हणजे येईल सर I1 प्लस I2 डिवायडेड बाय मॅग्नेटिक मोमेंट दोघांची ऍड होईल. का बरं ऍड होईल सर? कारण सेम डायरेक्शनला आहे. बघा मॅग्नेटिक मोमेंट कुठल्या डायरेक्शनला असते? साऊथ टू नॉर्थ. इथे पण साऊथ टू नॉर्थ, सेम डायरेक्शन सेम आहे ना. ही डायरेक्शन आहे सर इथे आणि इथे पण ही डायरेक्शन आहे, सेम डायरेक्शन आहे म्हणून ऍड होईल. ऍड म्हणजे काय सर? M1 प्लस M2. आलं लक्षात? या मेथडला काय म्हणतो सर आपण? याला काय म्हणतो बेटा? याला म्हणतो आपण सम मेथड. सम मेथड. त्याच पद्धतीने मी काय करू शकतो सर आपण? आता आपण एक काम करू, आपण इथे लिहू. हे सम मेथड आहे. त्याच पद्धतीने मी काय करतो आता? डिफरन्स मेथड करतो. डिफरन्स मेथड काय असते सर?
डिफरन्स मेथड सोपे. आता उलटे लावायचे मॅग्नेटिक, ते जे मॅग्नेट आहेत ना ते उलटे लावायचे. उलटे म्हणजे कसे, म्हणजे आता हे असं आहे ना, हा साऊथ आणि नॉर्थ आहे, तर मी काय करतो, इथं नॉर्थ घेतो आणि इथं साऊथ घेतो. आता उलटे लावले का, याचं M1 M2 I1 I2. आता जो माझा टाइम पिरियड येणार आहे ना तो किती येणार आहे सर, टाइम पिरियड येईल आता तुमचा 2π √, I1 + I2. मोमेंट ऑफ इनर्शिया ऍड होणार आहे, तू काही पण करून घे कारण ती स्केलर क्वांटिटी बेटा, तिथं काही होत नाही, सबट्रॅक्शन वगैरे काही होत नाही. आणि सर डिवायडेड बाय काय येईल, आता डिवायडेड बाय येईल M1 - M2. का बरं, कारण याची मॅग्नेटिक मोमेंटची डायरेक्शन वेगवेगळी बघा, हे साऊथ टू नॉर्थ आहे आणि हे असं इकडे साऊथ टू नॉर्थ आहे, बरोबर. इकडे उजवीकडे आणि इकडे डावीकडे, म्हणजे मी लिहितो M1 - M2. का बरं सर, M2 - M1 का नाही येणार, काही पण येऊ शकतो, पॉझिटिव्ह असलं पाहिजे फक्त, ठीक आहे. मग आता काय करा, ह्याला इक्वेशन नंबर, हा I2 आहे, याला इक्वेशन नंबर 1 म्हण बेटा, याला इक्वेशन नंबर 2 म्हण. मी सरळ T1/T2 लिहितो. काय येतं सर, T1/T2. T1/T2 ला मी डायरेक्ट लिहू शकतो, जर तू डिवाइड केलं ना तर तुला येईल √. बघा T2 ला इथं इन्व्हर्सली प्रोपोर्शनल येतो M1 - M2, म्हणजे हा T2 खाली आहे ना तर इथं वरती यायला पाहिजे M1 - M2 आणि M1 + M2. अरे झालं का, हा फॉर्म्युला लक्षात ठेवा. ओके सर, कुठला फॉर्म्युला पाठ करायला लावला तुम्ही आम्हाला बेटा, हा फॉर्म्युला लक्षात ठेवतो, हा वाला फॉर्म्युला राहील लक्षात. T1/T2 = √M1 - M2 M1 + M2 है ना. T1 कशासाठी होता, सम मेथडसाठी होता, आणि T2 कशासाठी सर, डिफरन्ससाठी. ठीक आहे, ओके सर. तर हे कळालं, बेसिक कळालं. क्वेश्चन करून घेऊ आपण. क्वेश्चन काय म्हणतोय बघा, सुंदर सुंदर प्रश्न आहे आपल्याकडे. पहिला प्रश्न काय सर, प्रश्न म्हणतोय द टाइम पिरियड ऑफ अ फ्रीली सस्पेंडेड मॅग्नेट इज 4 सेकंद. आपल्याला टाइम पिरियड किती दिलाय, टाइम पिरियड दिलाय 4 सेकंद. बर, ते म्हणतायत की एखाद्या मॅग्नेटला जर आपण 2 इक्वल पार्ट मध्ये कापलं लेंथच्या लॉंग, म्हणजे कसं, म्हणजे माझ्याकडे एक मॅग्नेट आहे, हे मॅग्नेट आहे, इकडे साऊथ म्हण आणि याला नॉर्थ म्हण. त्यांनी 2 इक्वल भागामध्ये कापलंय त्याला लेंथच्या लॉंग, पण मी काय करतो n इक्वल पार्ट्स मध्ये कापतो. म्हणजे मी तुम्हाला याचं डेरिवेशन पण करून देईल की असं जर n इक्वल पार्ट्स मध्ये केलं, मग 2 असतील, 3 असतील, 4 असतील, तर आन्सर काय येईल. ठीक आहे, नीट लक्ष दे. तर त्यांनी विचारलं की कापल्यानंतर आता नवीन टाइम पिरियड काय असेल इंडिव्हिज्युअल पार्टचा. म्हणजे सर बघा, हे 1 पार्ट, 2 पार्ट, 3, 4, 5 असे भरपूर सारे है ना. असे किती पार्ट केले सर, n पार्ट केले. तुम्हाला एक गोष्ट सांग बेटा, टाइम पिरियडचा फॉर्म्युला काय असतो सर, 2π I/MB. थोडंसं नीट लक्ष द्या आता तुम्ही. I ला काय लिहू शकता तुम्ही, I ला लिहू शकतो सर मी इथे 2π ml², किंवा आपण एक काम करू, सरळ प्रोपोर्शनॅलिटी बघा. मी म्हणतो टाइम पिरियड इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू, टाइम पिरियड इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू √. मासवर डायरेक्टली प्रोपोर्शनल असेल, लेंथच्या स्क्वेअरवर असेल, कारण इथे मास येईल आणि लेंथची स्क्वेअर येईल मोमेंट ऑफ इनर्शियामध्ये, डिवायडेड बाय मॅग्नेटिक फील्ड बदलणार नाही, मॅग्नेटिक फील्ड सेमच आहे, सेम मॅग्नेटिक फील्डमध्ये ठेवले आपण त्याला है ना. एक गोष्ट लक्षात घे, ही जी मॅग्नेटिक मोमेंट आहे, मॅग्नेटिक मोमेंटला काय लिहितो आपण, मॅग्नेटिक मोमेंटला आपण लिहितो m. इथं m म्हणजे पोल स्ट्रेंथ आहे बरं का, मास नाही आहे, आणि इंटू L बरं का, हे पोल स्ट्रेंथ आहे, ठीक आहे, आणि इंटू L. म्हणजे मॅग्नेटिक मोमेंट L ला प्रोपोर्शनल आहे, म्हणजे खाली L येणार आहे, बरोबर आहे का. म्हणजे L आणि L जर कॅन्सल झाला तर मी लिहू शकतो बेटा की टाइम पिरियड इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू √ऑफ मास इंटू लेंथ. इतकं कळालं तुला, कळालं का. येस सर. आता नवीन टाइम पिरियड जो आहे, नवीन टाइम पिरियड डिवाइडेड बाय जुना टाइम पिरियड, नवीनवाला T' पकडतो, जुनावाला T पकडतो, इज इक्वल टू √ मध्ये येणार आहे, √ मध्ये काय, नवीन मास नवीन लेंथ डिवाइडेड बाय जुनं मास जुनं लेंथ, बरोबर. रूट येणार आहे, रूट कॅन्सल करू नको, पटके घाशील, ठीक आहे ना. मग काय येईल दीदी सांग, T'/T येईल सर, काय येईल बेटा, M'/L'. एकाचं मास किती मला सांगा, एकाचं मास किती येईल, एकाचं मास किती येईल सर, एकाचं मास येईल सर M/N. कारण तुम्ही किती पार्टमध्ये त्याला डिवाइड केलंय, n पार्टमध्ये, 10 पार्टमध्ये केलं तर एका तुकड्याचं मास किती येईल, M/N. सर एकाची लेंथ किती येईल बरं, एकाची लेंथ किती येईल सर, एकाची लेंथ येईल बेटा L/N. अरे येईल का हे, हो सर. मग इथे जर मी लिहिलं तर काय यायला पाहिजे, इथे जर लिहिलं तर येईल √ऑफ M/N L/N डिवायडेड बाय ML.
हे सगळं कॅन्सल करून टाक आणि इथं काय येईल डायरेक्ट मी आन्सर लिहितो टी डॅश अपॉन टी इज इक्वल टू 1 अपॉन एन. किंवा फायनल जे तुला फॉर्म्युला पाठ करायचा आहे तो आहे की नवीन टाइम पिरियड जो आहे ना सर तो किती येतो टी अपॉन एन. म्हणजे जर याला तू 2 तुकड्यांमध्ये तोडलं तर टाइम पिरियड 1/2 होईल. 4 तुकड्यांमध्ये तोडलं तर 1/4 होईल. 8 तुकड्यांमध्ये तोडलं तर 1/8 होईल. आलं का लक्षात? टाइम पिरियड काय होतोय सर टाइम पिरियड कमी होतोय. याचा अर्थ या केसमध्ये आपला काय येईल बेटा टी डॅश इज इक्वल टू आपण किती पार्टमध्ये केले आपण केले सर 2 पार्टमध्ये म्हणजे किती येणार आहे 4/2 म्हणजे आलं सर 2 सेकंद. अगदी सोपं आहे की खूप सोपं आहे सर? खूप सोपं आहे. ओके खूप सोपं आहे. थोडंसं आधी फिजिक्स यायला पाहिजे है ना. 2 बार मॅग्नेट्स हॅव्हिंग बघा AIPMT ला डायरेक्ट प्रश्न आलेला आहे. 2 bar magnets having the same geometry with magnetic moment m and 2m first placed in such a way that similar poles are same side. Similar poles are same side म्हणजे ती ऍडिशन वाले. हा वाला फॉर्म्युला लावा T1 अपॉन T2 इज इक्वल टू अंडर रूट ऑफ काय होता अंडर रूट ऑफ m1 मायनस m2 अपॉन m1 प्लस m2. ठीक आहे. आता त्यांनी विचारलंय काय की रिव्हर्स केल्यानंतर म्हणजे T2 मगाशीचं डेरिवेशन आठवा. ठीक आहे ना. आता नवीन टाइम पिरियड किती असेल तर नवीन टाइम पिरियड तुम्हाला दिसत असेल इथून तसंही हा जो रेशो आहे बेटा हा जो रेशो आहे ना हा रेशो ग्रेटर दॅन 1 आहे. दिसतोय का तुला? ग्रेटर दॅन नाही सॉरी लेस दॅन 1 आहे. का बरं सर? कारण खालचा डिनॉमिनेटर जास्त आहे. बरोबर आहे. जर हा लेस दॅन 1 आहे बेटा हा जर लेस दॅन 1 आहे तर T2 काय पाहिजे T2 हा T1 पेक्षा काय पाहिजे मोठा पाहिजे. टाइम पिरियड वाढलाय. ओके बघा हवं तर तुम्ही करू शकता इथे T1 अपॉन T2 इज इक्वल टू सुरुवातीला डिफरन्स किती आहे बघा 2m आणि m आहे तर 2m मायनस m. सर m मायनस 2m नाही करू शकत का? अरे निगेटिव्ह होऊन जाईल रूटमध्ये पॉझिटिव्ह पाहिजे ते. ठीक आहे ना. आणि डिवायडेड बाय किती येणार आहे सर 2m प्लस m. हे किती येईल बेटा 1 अपॉन 3 चा रूट येईल है ना. दोघांना जर तू स्क्वेअर केलं इथं T2 यायला पाहिजे. दोघांना जर स्क्वेअर केलं तर तुला येऊन जाईल है ना. काय येऊन जाईल सर की T2 मोठा आहे कोणापेक्षा T1 पेक्षा. A bar magnet is oscillating in a earth magnetic field with time period t. मानलं. What happens to its period and motion if its mass is quadrupled? बघा टाइम पिरियड जो आहे ना टाइम पिरियड इज इक्वल टू असतो बेटा 2π अंडर रूट ऑफ I अपॉन MB. याच्यापैकी कुठला फॅक्टर जो आहे तो मासवर डिपेंड करतो. मासवर काय डिपेंड करतं सर? मास कशावर डिपेंड करतं म्हणजे मला असं म्हणायचंय मास कुठे येतं इथे तर मास येतं मोमेंट ऑफ इनर्शियामध्ये. बरोबर. म्हणजे मी म्हणू शकतो का की टाइम पिरियड इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू अंडर रूट ऑफ मास. अरे म्हणू शकतो की नाही? म्हणू शकता सर. मग आता काय केलंय त्यांनी मास क्वाड्रापल केले. क्वाड्रापलचा अर्थ काय होतो क्वाड्रापल म्हणजे बेटा क्वाड्रापल म्हणजे 4 टाइम्स म्हणजे टाइम पिरियड जो आहे ना टाइम पिरियड तो किती टाइम राहणार आहे सर तर तो होऊन जाईल बेटा 2 टाइम्स दुप्पट होऊन जाईल. रूट त्याचा 4चा रूट म्हणजे किती येणार आहे 2 येणार आहे सर. आता याच्यात काय मोशन रिमेन्स SHM विथ टाइम पिरियड 2t मोशन रिमेन्स SHM विथ टाइम पिरियड 4t नाही पहिले यायला पाहिजे है ना. SHM ला काही फरक पडत नाही SHMच राहील ते त्याला काही इश्यू नाही त्याचा मासचा आणि त्याचा काही संबंध नाही. 2 bar magnets having their moment of inertia in the ratio 2:3 oscillate in a horizontal plane with a time period 5/2 and 9/2 respectively. The ratio of their magnetic moments is. डायरेक्ट फॉर्म्युला बेस्ड प्रश्न आहे. काय म्हणतायत ते त्यांनी आपल्याला बघा टाइम पिरियड कशाच्या प्रोपोर्शनल असतो सर? टाइम पिरियड प्रोपोर्शनल असेल अंडर रूट ऑफ I अपॉन m. बरोबर आहे. प्रोपोर्शनल म्हणतोय बी तर कॉन्स्टंटच आहे. बरोबर. आता त्यांनी कसला रेशो विचारलाय आपल्याला मॅग्नेटिक मोमेंटचा रेशो विचारलाय. ठीक आहे काही विषय नाही काढता येईल. एक काम करा मी असं म्हणतो टी चा स्क्वेअर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू I बाय m. जमतं का? जमतं सर. एक काम करा दोन्ही साईडला स्क्वेअर केला मी. आता m ला इकडे घे आणि इकडे घे. m ला जर इकडे घेतलं m ला इकडे घे टी स्क्वेअरला खाली घे. m इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू I बाय टी स्क्वेअर. आलं लक्षात? मग असं तर मी डायरेक्ट लिहू शकतो. काय लिहू शकता सर तुम्ही m1 अपॉन m2 डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे कशाच्या सर आयच्या म्हणजे येणार इथे I1 अपॉन I2. इनव्हर्सली प्रोपोर्शनल आहे टाइम स्क्वेअरच्या म्हणजे काय सर T2 चा स्क्वेअर वरती येणार आणि T1 चा स्क्वेअर खाली येणार. बेसिक गणित आहे ना बाळा तुझं नीट. बेसिक बेटा नीट पाहिजे तर मग हे पटपट समजतं. नाहीतर मग एक स्टेप एक्सप्लेन करायला गेलं तर रिटायर होऊन जाऊ आपण. m1 अपॉन m2 डायरेक्ट येईल सर किती येईल बेटा I1 अपॉन I2 दिलाय का मोमेंट ऑफ इनर्शिया दिलाय 2/3 इंटू टाइम पिरियड 2 आणि हा काय
5/2 आणि 9/2 आहे ना, एक काम कर, वरती येईल 9/2चा स्क्वेअर अपॉन 5/2चा स्क्वेअर. हे किती येतं बघा आता, हे यायला पाहिजे सर 2/3 हा इथे, आणि वरती येईल बेटा 81/25. तर हे किती यायला पाहिजे, 3 1 3 3 आणि हे 27. 54/25 कुठे आहेत बरं, 54/25 इज करेक्ट आन्सर. बी आन्सर इज अ करेक्ट आन्सर. मजा आली का प्रश्न सोडवायला सर, मजा आली. स्वतः सोडवून बघ बरं का, नाही तर काही फायदा होणार नाही तुला. आलं का लक्षात? ओके सर. नीट 2024चा प्रश्न बघ. इन अ युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड व्हॅल्यू दिली आहे, मॅग्नेटिक निडल परफॉर्म्स 20 कंप्लीट ऑसिलेशन इन 5 सेकंड्स. ठीक आहे. द मोमेंट ऑफ इनर्शिया दिलाय, मॅग्नेट्यूड ऑफ मॅग्नेटिक मोमेंट विचारलंय बेटा. ठीक आहे, थोडंसं नीट लक्ष द्यायचे. आपल्याला आहे ना इथे दिले 20 ऑसिलेशन्स जे आहे ते किती सेकंदामध्ये दिले सर? 20 ऑसिलेशन्स जे आहे ते 5 सेकंदामध्ये दिले. म्हणजे एक ऑसिलेशन किती सेकंदामध्ये येईल? एक ऑसिलेशन येईल सर 5/20 सेकंदमध्ये. याचा अर्थ 1/4 सेकंद. हा झाला बेटा तुझा टाइम पिरियड. इथे हे महत्वाचं आहे. टाइम पिरियडचा फॉर्म्युला, टाइम पिरियड काय असतो? नंबर ऑफ ऑसिलेशन, म्हणजे एक ऑसिलेशन करायला नंबर ऑफ ऑसिलेशन पर सेकंड देतं फ्रिक्वेन्सी. एक ऑसिलेशन करायला किती वेळ लागतो? तर किती वेळ लागला सर? 1/4 सेकंड लागले. 1/4 हा झाला टाइम पिरियड. ओके, आता टाइम पिरियड तुला कळालं तर मग झालं ना. मग टी इज इक्वल टू आहे 2π √I/MB. आता हे कॅल्क्युलेट करून घे काय येते. ठीक आहे, टीच्या जागी काय टाकू शकतो मी? टी दिलाय का त्यांनी? कुठे दिलाय टी? हा टी आला आपल्याकडे. 1/4 इज इक्वल टू 2 × π. ठीक आहे, √I. आयच्या जागी काय टाकशील तू? आय दिलाय बघ 9.8, मुद्दामून तसा दिला आहे. 9.8 × 10⁻⁻6 डिवायडेड बाय मॅग्नेटिक मोमेंटच त्यांनी विचारलाय ना. ठीक आहे, काही हरकत नाही. इंटू मॅग्नेटिक फील्ड दिली असेल, मॅग्नेटिक फील्ड दिली सर 0.049. म्हणजे मी याला असं लिहू शकतो बघ. काय लिहू शकता तुम्ही? 1 2 4.9 × 10⁻². मुद्दाम तसं लिहिलं, मला सोपं पडावं कॅल्क्युलेशन म्हणून. आलं का लक्षात? काय लिहिलं सर? 4.9, हे 2 शून्य इकडे घेतले ना. 4.9 × 10⁻². हे कॅन्सल झालं, हे कॅन्सल झालं सर, हे -4 आलं बेटा. दोन्हीकडे एक काम कर, स्क्वेअर करून टाकतो आधी. स्क्वेअर केल्यावर काय येईल? स्क्वेअर केल्यावर येईल सर 1/16 इज इक्वल टू 4π². आणि इथे वरती किती येणार आहे? इथे वरती येईल 9.8 × 10⁻⁻4 अपॉन 4.9 × m. तर हा 4.9 1 आणि हा 2. ठीक आहे, हा 2. आता इथून m काढ बरं, किती येतो? तर m यायला पाहिजे सर, m किती यायला पाहिजे? m इज इक्वल टू 16 × 4 64, 64 × 2 128, 128 π² × 10⁻⁻4. पण आहे ना इथे त्यांनी एक गडबड केली. काय गडबड केली सर? 10⁻⁻5 मध्ये विचारलं बेटा, 10⁻⁻5. तर एक काम कर, 10⁻ इथे -5 करायचं, तर मी असं लिहू शकतो घ्यायला. थोडंसं गणित चांगलं पाहिजे. 1280 π² × 10⁻⁻5. अरे लिहू शकतो का? मला इथे -5 करायचं आहे ना. मला इथे काय करायचं आहे? इथे मायनस करायचं आहे, म्हणजे इथं 10 मल्टिप्लाय 10 डिवाइड करावं लागेल. 10 मल्टिप्लाय केलं तर इथं 1280 π² येईल. 1280 π² कुठला आन्सर आहे सर? चौथा आन्सर आहे. कोणी जर बेटा, कोणी विचार करतो नीट 2024ला जर कोणी हे मार्क करून आलं असेल 128 π², तर ते आता कुठेतरी दुसऱ्या कॉलेजमध्ये पडलं असेल. किती दुःख होत असेल बरं त्याला. म्हणून आहे ना डबल चेक करायचं. प्रश्न काय म्हणतोय ना त्याला डबल चेक करायचं. हा, शेवटपर्यंत प्रश्नाला सॉल्व्ह करायचं. चला, हे झालं व्हायब्रेशन गॅल्व्हॅनोमीटर, व्हायब्रेशन मॅग्नेटोमीटर. आता आपल्याला टँजंट गॅल्व्हॅनोमीटर शिकायचं आहे. टँजंट गॅल्व्हॅनोमीटर पण अत्यंत सोपं आहे. त्यासाठी तुला आधी टँजंट लॉ माहिती पाहिजे. काय आहे सर टँजंट लॉ? सांगतो बघा. माझ्याकडे ना एखादी अर्थची सपोज हॉरिझॉन्टल मॅग्नेटिक फील्ड आहे. अर्थची हॉरिझॉन्टल मॅग्नेटिक फील्ड आहे आणि मी एक मॅग्नेटिक निडल घेतली. तर ती मॅग्नेटिक निडल कसं डिफ्लेक्शन दाखवेल सांग बरं सर? ती मॅग्नेटिक निडल असं दाखवेल काहीतरी. मॅग्नेटिक निडल हा साऊथ आहे, हा नॉर्थ आहे. जशी फील्ड त्या डायरेक्शनला मॅग्नेटिक निडल जाणार, बरोबर ना? साऊथ टू नॉर्थ फील्डच्या अलॉंग झालं.
आता मी काय करतो, आता एक एक्सटर्नल फील्ड आणतो, कुठली तरी एक एक्सटर्नल फील्ड आणतो, तेव्हा काय होईल सांग बरं मला. म्हणजे मला काय म्हणायचंय, मी काय केलं सर, एक एक्सटर्नल फील्ड आणली बेटा आपण, ही एक्सटर्नल फील्ड आली, ठीक आहे. आणि माझ्याकडे अर्थची मॅग्नेटिक फील्ड, जी हॉरिझॉन्टल मॅग्नेटिक फील्ड आहे, ती अशीच आहे. ओके सर, काहीच प्रॉब्लेम नाही. आता ना जी मॅग्नेटिक निडल आहे ती कशी डिफ्लेक्ट होईल सांग बरं. आता तुला एक गोष्ट कळाली असेल, काय सर, आता जी रिझल्टंट मॅग्नेटिक फील्ड आहे बेटा, जी नेट मॅग्नेटिक फील्ड आहे ना, नेट मॅग्नेटिक फील्ड, तर नेट मॅग्नेटिक फील्ड अशी काहीतरी असेल. मी म्हणत नाही की ती मधून जाईल म्हणून, बिलकुल म्हणत नाही. मी म्हणेल कुठून तरी अशी या दोघांच्या मध्ये, एकदम मधोमध नाही तर मध्ये कुठेतरी जाईल. तर आता जे डिफ्लेक्शन झालं ना सर, ते असं डिफ्लेक्शन झालं बघा. आता ही मॅग्नेटिक निडल अशी असेल, हे नॉर्थ आहे सर, हे साऊथ आहे, बरोबर. ओके, काही प्रॉब्लेम नाही. मी असं मानतो, काय मानता सर, की नेट मॅग्नेटिक फील्डनी थीटा अँगल क्रिएट केला, कोणासोबत, हॉरिझॉन्टल कंपोनंट ऑफ अर्थ मॅग्नेटिक फील्डनी, बरोबर, ठीक आहे ना. तर जर तू थोडंसं वेक्टर तुला येत असेल तर या एक्सटर्नल वेक्टरला शिफ्ट कर बेटा, पॅरलली शिफ्ट केलं तर हा असा येईल. हा एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्डचा वेक्टर आहे आणि सर हा हॉरिझॉन्टल कंपोनंट ऑफ अर्थ मॅग्नेटिक फील्डचा वेक्टर आहे. या दोघांचा जर तू रेशो घेतला तर तुला एक कळेल की टॅन थिटा इज इक्वल टू काय सर, टॅन थिटा इज इक्वल टू आहे एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड, जी काही मी मॅग्नेटिक फील्ड बाहेरून आणली, डिवायडेड बाय अर्थची मॅग्नेटिक फील्ड, अर्थच्या मॅग्नेटिक फील्डचा हॉरिझॉन्टल कंपोनंट. आलं का लक्षात. आता इथून मला बरेच गोष्टी करता येतात. काय करता येतं, जर मला हे डिफ्लेक्शन कळालं, डिफ्लेक्शनची जर रिडिंग आली, मला डिफ्लेक्शनची रिडिंग आली, तर मला अर्थची हॉरिझॉन्टल कंपोनंट ऑफ फील्ड माहिती असेल तर मी एक्सटर्नल फील्ड काढू शकतो. एक्सटर्नल फील्ड मला काढता येते, ठीक आहे. किंवा मला हॉरिझॉन्टल फील्ड नसेल माहिती आणि एक्सटर्नल फील्ड माहिती असेल, मी कुठून तरी कुठल्या तरी डिव्हाइसमधून दिली, तर एक्सटर्नल फील्ड कॅल्क्युलेट मला झालेली आहे आधी, टॅन थिटा, थिटा पण डिफ्लेक्शन पण कळालंय, तर हॉरिझॉन्टल कंपोनंट ऑफ अर्थ मॅग्नेटिक फील्ड काढतो, ठीक आहे, काढता येते. एक्झामसाठी काय महत्वाचं आहे ते सांगतो. हे टँजंट गॅल्व्हॅनोमीटर महत्वाचं आहे. काय करतं सर हे टँजंट गॅल्व्हॅनोमीटर, काय करतं तर बेटा मेजर्स डीसी करंट इन कॉइल, ठीक आहे. गॅल्व्हॅनोमीटर हे काय करेल सर, करंट मेजर करेल. आधी काय शिकलो आपण, मॅग्नेटोमीटर, ते काय मेजर करायचं, मॅग्नेटिक फील्ड मेजर करायचं. आता बघा हे काय चित्र आहे, हे चित्र तुम्हाला सांगतो. सगळ्यात पहिले इथे माझ्याकडे ना ही कॉपरची कॉईल आहे बेटा, एक हे जे आहे ना कॉपरची सर्क्युलर कॉईल आहे, असा सर्क्युलर कॉईलचा कॉपर आहे, ठीक आहे. आणि हे मॅग्नेट आहे, दिसते का तुम्हाला, एक मॅग्नेटिक डायल आहे, घड्याळ असतं का, घड्याळासारखं मॅग्नेटिक डायल येते. अर्थची मॅग्नेटिक फील्ड कशी आहे ना, अर्थची आता सुरुवातीला करंट नाही याच्यात, इथून करंट वगैरे काही नाहीये, नुसती ही कॉपरची अशी एक कॉईल आहे, अशी वाउंड केलेली सर्क्युलर. तर सध्या अर्थची हॉरिझॉन्टल कंपोनंट ऑफ मॅग्नेटिक फील्ड असा आहे. तर सुरुवातीला काय असेल ना, तर सुरुवातीला जी आपली मॅग्नेटिक निडल आहे ना ती अशी पॉइंट करेल. सुरुवातीला मॅग्नेटिक निडल कशी पॉइंट करेल सर, या डायरेक्शनला पॉइंट करेल, जिथे अर्थची मॅग्नेटिक फील्ड तिथे पॉइंट करणार. आता मी काय केलं बेटा, आता गॅल्व्हॅनोमीटर ऑन केलं, सर, गॅल्व्हॅनोमीटर म्हणतो आपलं, सप्लाय ऑन केलं, याच्यातून करंट आला, सपोज जर मी म्हटलं की करंट असा आला, ठीक आहे, करंट असा आला. आता या करंटमुळे काय होईल ना, करंटमुळे बाहेरच्या दिशेला बघ, असं जर तू राईट हँड थंब रूल लावला तर बाहेरच्या दिशेला तुला एक मॅग्नेटिक फील्ड मिळणार आहे का, हो सर. याला आपण एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड म्हणतो, है ना. ही जी आहे ही एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड आहे, तुझ्याकडे येते. आता मला जर टॅन थिटा चेक करायचं असेल, म्हणजे आता माझी निडल कुठे जाणार आहे सांग बरं. तर मगाशी जसं तुला सांगितलं, काय सांगितलं सर, जी माझी आपली निडल जाईल बेटा, तर निडल कुठेतरी इकडे जाईल, है ना, या डायरेक्शनला जायला पाहिजे निडल. आणि हा जर परत एकदा मी थिटा घेतला, हॉरिझॉन्टल बरोबर जर आपण थिटा घेतला, हॉरिझॉन्टल कंपोनंट ऑफ अर्थ मॅग्नेटिक फील्ड बरोबर, आणि जर आपण याला शिफ्ट करवलं, असं याला कोणाला शिफ्ट करवलं, पॅरलल, जसं मी मगाशी केलं होतं, कोणाला करवलं बेटा, एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्डला. तर तुला इथून दिसून जाईल परत जे मगाशी मी सांगितलं टँजंट लॉ. काय सर इथे टँजंट लॉ, टॅन थिटा इज इक्वल टू एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड, जी कॉइलची मॅग्नेटिक फील्ड आहे, डिवायडेड बाय काय येईल सर, डिवायडेड बाय अर्थच्या मॅग्नेटिक फील्डचा हॉरिझॉन्टल कंपोनंट. क्लिअर आहे, एकदम क्लिअर आहे सर, काही प्रॉब्लेम नाही. आता थोडंसं इथे मला मदत लागेल, काय मदत लागेल सर, टॅन थिटा
किंवा जे काही डिफ्लेक्शन आहे, एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड, कॉईलमुळे मॅग्नेटिक फील्डचा फॉर्म्युला काय? तर तो फॉर्म्युला असतो सर म्यू नॉट एन आय अपॉन 2R. म्यू नॉट जर एन टर्न्स असतील, या कॉईलला जर एन टर्न्स असतील तर हा फॉर्म्युला असेल की नाही, म्यू नॉट एन आय अपॉन 2R असेल सर. ठीक आहे, इन टू हॉरिझॉन्टल कंपोनंट ऑफ अर्थ मॅग्नेटिक फील्ड. इथपर्यंत आलो आपण. आपल्याला काय मेजर करायचं होतं? करंट मेजर करायचं होतं. मग इथून जर करंटचे एक्सप्रेशन आलं, करंट इज इक्वल टू काय येईल बघा, करंट इज इक्वल टू येईल 2RBH, 2RBH अपॉन म्यू नॉट. ठीक आहे, आणि इन टू टॅन थिटा. हे एक्सप्रेशन आहे. ठीक आहे, आणि म्यू नॉट आणि ते खाली एन पण येईल. तुम्हाला दिसत असेल तर हे जो टर्म आहे ना, कुठला टर्म सर? हा जो टर्म आहे ना बेटा, हा कॉन्स्टंट आहे. कारण हॉरिझॉन्टल कंपोनंट ऑफ अर्थ मॅग्नेटिक फील्ड नाही बदलणार, रेडियस नाही बदलणार कॉइलची, म्यू नॉट नाही बदलत, नंबर ऑफ टर्न नाही बदलत, काही बदलत नाही है ना. काय काय बदलेल? करंट बदलला तर डिफ्लेक्शन बदलणार आहे, करंट बदलला तर माझा थीटा बदलेल, बरोबर आहे ना. याला आपण काय म्हणतो सर? याला आपण के म्हणतो, के कॉन्स्टंट आहे, आणि या के ला नाव दिले रिडक्शन फॅक्टर. रिडक्शन फॅक्टर. ठीक आहे, रिडक्शन फॅक्टर ऑफ गॅल्व्हॅनोमीटर असं नाव आहे याला. आलं लक्षात? आलं का लक्षात? येस सर. ओके ओके. आता एक गोष्ट अजून, काय मी असं पण म्हणू शकतो इथून की जो माझा करंट आहे ना, दॅट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू टॅन थिटा, है ना, कारण की तो कॉन्स्टंट आहे. म्हणून असं पण म्हणतो आपण I1 अपॉन I2 इज इक्वल टू काय येतं सर? टॅन थिटा 1 अपॉन टॅन थिटा 2. कारण की तर तसाही काय होता सर? कॉन्स्टंट होता. ठीक आहे, सेम कॉइलसाठी. आता याची सेन्सिटिव्हिटी काय है ना, हा फॉर्म्युला तुम्ही पाठ करा. हा फॉर्म्युला पाठ केलं तर चांगलंच आहे बेटा. याची सेन्सिटिव्हिटी काय? सेन्सिटिव्हिटी कळतं का तुला काय असते? सेन्सिटिव्हिटी म्हणजे किती डिफ्लेक्शन झालं पर युनिट करंट. छोट्याशा करंटला जर जास्त डिफ्लेक्शन झालं तर जास्त सेन्सिटिव्ह आहे. मी जर तुला थोडंसं बोललो आणि तू खूप चिडला तर तू सेन्सिटिव्ह आहे, है ना, आणि जर तुला काही फरक नाही पडला तर तू इनसेन्सिटिव्ह आहे, बरोबर. मग सेन्सिटिव्हिटी जी आहे एस, त्याला मी लिहितो बेटा डी थिटा अपॉन डी आय. किती करंटला, छोट्याशा करंटला किती डिफ्लेक्शन झालं, है ना. छोटा करंट, मोठं डिफ्लेक्शन, जास्त सेन्सिटिव्हिटी. आता माझ्याकडे मगाशी काय होतं सर? तुमच्याकडे काय होतं मगाशी आपल्याकडे होतं की आय इज इक्वल टू होता के टॅन थिटा. थोडंसं दोन्ही साईडला डिफरन्शिएट करायला मदत कर मला. थिटाच्या रिस्पेक्टमध्ये काय येणार आहे ते येईल सर, आपल्याला येऊन जाईल बेटा डी आय बाय डी थिटा इज इक्वल टू के टाइम्स टॅन थिटाचं काय येईल? सेकंड स्क्वेअर थिटा. ठीक आहे, डी थिटा. येतं का तुला? चेन रूल येतं का? विसरला सर? येतं, चेन रूल येतं सर. मग इथून डी थिटा बाय, ठीक आहे ना. अच्छा, इथे डी थिटाची गरज नाही कारण थिटाच्या रिस्पेक्टमध्ये करतोय ना, थिटाच्या रिस्पेक्टमध्ये, तर इथे चेन रूलची गरज नाही. ठीक आहे, मीच विसरलो काय चेन रूल. तर मग इथे बेटा डी थिटा बाय डी आय, डी थिटा बाय डी आय किती येणार आहे? ते येणार आहे 1 अपॉन के सेकंड स्क्वेअर थिटा. ठीक आहे, तुला काय लक्षात ठेवायचंय? तुला PhD नाही करायची इथे, तुला हे लक्षात ठेवायचंय काय सर? की तुझी जी सेन्सिटिव्हिटी आहे ना, दॅट इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू के. तुझ्या रिडक्शन फॅक्टरच्या इनव्हर्सली प्रोपोर्शनल आहे सेन्सिटिव्हिटी. याचा अर्थ असा होतो की जर माझा रिडक्शन फॅक्टर छोटा असेल ना, तर माझी सेन्सिटिव्हिटी काय असेल सर? जास्त असेल. आता तू मला सांग, रिडक्शन फॅक्टर म्हणजे काय? रिडक्शन फॅक्टरचा फॉर्म्युला काय होता सर? रिडक्शन फॅक्टरचा फॉर्म्युला होता, काय फॉर्म्युला होता बरं? आपण लिहिला आहे 2R हॉरिझॉन्टल कंपोनंट ऑफ अर्थ मॅग्नेटिक फील्ड अपॉन म्यू नॉट इंटू एन. मग तुला विचारू शकतात काय की सेन्सिटिव्हिटी वाढवायला काय करायचं? तर तू म्हणू शकतो की तुम्ही रेडियस कमी करू शकता. त्याच्यानंतर नंबर ऑफ टर्न्स वाढवू शकतात, कारण याला कमी करायचं ना. बघा, याला जर कमी करायचं आहे तर मी काय काय करू शकतो? मी रेडियस कमी करू शकतो, किंवा मी हॉरिझॉन्टल कंपोनंट ऑफ अर्थ मॅग्नेटिक फील्ड कमी करू शकतो. ठीक आहे, दुसऱ्या अर्थमध्ये दुसऱ्या जागेला घेऊन जर गेलो त्याला तर, किंवा आपण एन वाढवू शकतो, है ना, जर मला सेन्सिटिव्हिटी वाढवायची असेल तर. आलं का लक्षात? आलं. याच्यावर बघा, नीटला अजून डायरेक्टली इतक्या तरी प्रश्न आलेला नाहीये मागच्या 5-10 वर्षांमध्ये, पण प्रिपेअर करून ठेवा, कारण आला तर सोपा डायरेक्ट डेफिनेशन बेस्ड येईल. डायरेक्ट विचारतील की टँजंट गॅल्व्हॅनोमीटर मध्ये सेन्सिटिव्हिटी आणि केचं काय रिलेशन आहे, इनव्हर्सली का डायरेक्टली, पण आलं पाहिजे तुम्हाला. क्वेश्चन बघा, क्वेश्चन काय म्हणतो?
क्वेश्चन आहे सर, अ टँजंट गॅल्व्हनोमीटर हॅज अ कॉईल ऑफ 50 टर्न्स. किती टर्न आहे? 50 टर्न आहे. चला मानलं. त्याच्यानंतर रेडियस दिला बेटा, रेडियस दिला आपल्याला 20 × 10⁻². मीटरमध्ये. पुढे बोला. हॉरिझॉन्टल कंपोनंट ऑफ अर्थ मॅग्नेटिक फील्ड दिलाय, BH देऊन ठेवलाय. दिलाय बाबा, किती दिलाय? 3 × 10⁻⁵ टेस्ला. आणि काय विचारले? करंट विच गिव्स अ डिफ्लेक्शन ऑफ 45 डिग्री. म्हणजे आपल्याला थीटा दिलाय. थीटा किती दिलाय सर? 45 दिलाय. मग काही नाही करायचं, डायरेक्ट फॉर्म्युला आहे आपल्याकडे. करंट इज इक्वल टू काय असतो? करंट इज इक्वल टू असतो सर, आता बघितलं आपण है ना, तो फॉर्म्युला काय होता? 2RBH 2RBH μ0n tan θ. ठीक आहे. म्हणजे इथे काय येणार आहे सर? I इज इक्वल टू 2 × R च्या जागी टाक बेटा 20 × 10⁻². BH हॉरिझॉन्टल कंपोनंट ऑफ अर्थ मॅग्नेटिक फील्ड टाक 3 × 10⁻⁵. tan 45 येईल, तो 1 येऊन जाईल, काही विषय नाही त्याचा. डिवायडेड बाय μ0. μ0 म्हणजे किती आलं सर? 4π × 10⁻⁷. ओके सर. इंटू नंबर ऑफ टर्न्स. नंबर ऑफ टर्न्स किती आपल्याला दिले बघा? 50 टर्न. हे कॅल्क्युलेट कर बघ. इथे 5 आणि हे 2 आणि हे 7 कॅन्सल होऊन जाईल है ना. इथे 0 आणि हा 0 पण कॅन्सल होऊन जाईल. त्याच्यानंतर हा 4, हे 2 2 आणि 4 पण कॅन्सल होऊन जाईल. म्हणजे काय येणार आहे? I इज इक्वल टू येतं बेटा 3/5π. याला जर कॅल्क्युलेट करशील तर जवळजवळ 0.19 एम्पियर यायला पाहिजे. आलं का लक्षात? डायरेक्ट फॉर्म्युला बेस्ड प्रश्न, पण फॉर्म्युला लक्षात पाहिजे. फॉर्म्युला लक्षात पाहिजे. एकदा नाही होणार लक्षात, थोडीशी प्रॅक्टिस करावं लागेल. बघा हा एक सुंदर प्रश्न आहे. काय प्रश्न आहे सर? द 2 टँजंट गॅल्व्हनोमीटर्स A and B आर कनेक्टेड इन सिरीज. कशामध्ये कनेक्टेड आहे सर? सिरीज मध्ये कनेक्टेड आहे. सिरीजचा अर्थ कळतो का तुला? की दोघांचा करंट काय असणार आहे? सेम असणार आहे. ठीक आहे. पुढे काय सांगितले? नंबर ऑफ टर्न्स दिले बेटा. तर पहिल्याचे टर्न आणि दुसऱ्याचे टर्न याचा रेशो दिलाय. काय रेशो दिलाय? 1:3. त्याच्यानंतर कसला रेशो दिलाय? डायमीटरचा रेशो दिलाय. डायमीटरचा म्हणजे रेडियसचा पण तोच राहील. म्हणजे मी म्हणतो R1/R2 इज इक्वल टू किती दिलाय? 1/2. जो डायमीटरचा रेशो तोच रेडियसचा रेशो. आता के चा रेशो विचारलाय त्याने. के, तर के चा फॉर्म्युला काय मला सांग? के इज इक्वल टू मीच विसरायला लागलो डायरेक्ट. के चा फॉर्म्युला काय होता? 2RBH/μ0n. 2RBH/μ0n. म्हणजे के इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू R/n असं म्हणू शकतो मी. अरे म्हणू शकतो की नाही? हो सर. मग आता बघा कसं करायचं. मग याला तू डायरेक्टली बेटा काय लिहू शकतो तुम्ही? KA/KB. KA/KB डायरेक्टली प्रोपोर्शनल टू R म्हणजे यायला पाहिजे RA/RB इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू N म्हणजे इथे यायला पाहिजे NB/NA. काही डाऊट आहे का तुला? काही डाऊट आहे का सर? बिलकुल नाही, बिलकुल डाऊट नको. हा RA/RB किती बघा? RA/RB. RA म्हणजे 1/2 म्हणायचं मला. 1/3 आहे इंटू हा R1/R2 आहे, आपल्याला R2/R1 पाहिजे. तो किती येणार बेटा? 2 येणार आहे. म्हणजे हे किती आलं सर? 2/3. KA/KB आला 2/3. 2/3 म्हणजे हा 1 पेक्षा कमी आहे. याचा अर्थ माझ्याकडे काय आलं? KB ग्रेटर दॅन KA. ते विचारतायत की डिफ्लेक्शन कोणामध्ये जास्त आहे. बघा अजून एक प्रश्न आहे त्यांचा. काय? रिडक्शन फॅक्टर कम्पेअर करायला लावलाय त्यांनी. आणि अजून काय कम्पेअर लावलंय सर? डिफ्लेक्शन ऑफ बोथ. डिफ्लेक्शन म्हणजे काय? टॅन थिटा. डिफ्लेक्शन इज टॅन थिटा. आता बघा I1 इज इक्वल टू मी लिहू शकतो K1 टॅन θ1 बरोबर. I2 इज इक्वल टू काय लिहू शकतो सर मी? K2 टॅन θ2. आता इथे डायरेक्ट तुम्ही I1/I2 इज इक्वल टू टॅन θ1/टॅन θ करू नका बरं का. का सर? कारण की हे वेगवेगळे गॅल्व्हनोमीटर आहे. मगाशीचं सेम गॅल्व्हनोमीटर होतं, एकाच गॅल्व्हनोमीटरसाठी दिलंय ते. ठीक आहे ना. तर इथून मी काय लिहू शकतो बेटा? इथून कारण I1 आणि I2 सेम आहे. I1 इज इक्वल टू I2 आहे. मग मी लिहायला पाहिजे काय लिहायला पाहिजे सर? K1 टॅन θ1 इज इक्वल टू K2 टॅन θ2. टॅन θ2. मग मी लिहितो K1/K2 इज इक्वल टू टॅन θ2/टॅन θ1. आता मला सांगा K1/K2 ची व्हॅल्यू काय? K1/K2 ची व्हॅल्यू काय? 2/3. 2/3 ना. 2/3. हा 2/3 चा अर्थ काय बेटा? हे सर आहे लेस दॅन 1. याचा अर्थ कळतो का तुला? याचा अर्थ असा होतो, काय होतो सर? टॅन θ1 ग्रेटर दॅन टॅन θ2. म्हणजे सर
थीटा 1 इज ग्रेटर दॅन थीटा 2. थीटा 1 इज ग्रेटर दॅन थीटा 2. याचा अर्थ बेटा, याचा अर्थ काय म्हणायचं मला, थीटा 1 म्हणजे थीटा ए मोठा पाहिजे आणि के कोणाचा मोठा पाहिजे, दुसऱ्याचा के मोठा पाहिजे. के बी ग्रेटर दॅन के ए आणि थीटा ए इज ग्रेटर दॅन थीटा बी. अशा पद्धतीने आपण टँजंट गॅल्व्हनोमीटर ॲज वेल ॲज व्हायब्रेशन मॅग्नेटोमीटर कंप्लीट केलेलं आहे. तुला काही डाऊट असेल, अडचण असेल, फीडबॅक असेल तर कमेंट करून बिंदास सांग. पुढच्या लेक्चरला आपण त्यात इम्प्रूव्हमेंट करू. आणि त्याचबरोबर अजून काही टॉपिक्स पाहिजे असतील, जे काही लागत असेल ते कमेंट कर. व्यवस्थित अभ्यास करा. ऑल द बेस्ट.